श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आपल्यातील बरेच जण घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारे पैसे संबंधित सर्व अडचणी दूर व्हाव्यात आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम स्थिर राहावी यासाठी दररोज माता लक्ष्मीची विशेष पूजा करत असतात. त्याचबरोबर माता लक्ष्मी काही प्रभावी मंत्रांचा जप करून सुद्धा प्रसन्न करून घेता येते. जर लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न झाली व तिच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैशांसंबंधी जर अडचणी असतील तर त्याही लवकरात लवकर दूर होतात. म्हणूनच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्यातील बरेच जण खूप मेहनत घेत असतात. जर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करायचा असेल आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व समस्या दूर करायच्या असतील, त्याचबरोबर घरामध्ये जर सुख समृद्धी हवी असेल तर आपण आपल्या वास्तुशास्त्राची आणि त्याचबरोबर ज्योतिषशास्त्राची मदत घेऊन काही उपाय आपल्या घरामध्ये नक्कीच करू शकतो. हे उपाय आपल्या घरामध्ये अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने जर केले तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होते. ज्यावेळी माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते त्यावेळी आपल्या घरामध्ये सर्व काही चांगले घडू लागते. त्याचबरोबर घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते. घरामध्ये असणाऱ्या पैशांसंबंधित सर्व अडचणी देखील दूर होतात. आज आपण आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला असाच एक छोटासा घरगुती उपाय पाहणार आहोत. हा उपाय जर आपण पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून आपल्या घरामध्ये केला तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईलच आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर होईल. तिच्या आशीर्वादामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. पैशांसंबंधी ज्या काही अडचणी आहेत त्या लवकरात लवकर दूर होतील. कोणता आहे तो उपाय तर चला जाणून घेऊया. सर्वात प्रथम गुरुवारच्या दिवशी खास करून महिलांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे गुरुवारी तुम्ही कधीही केस धुवायचे नाही. तुमचा गुरु खूपच कमकुवत होतो आणि तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये खूप अडचणींचं सावट निर्माण होतं. तसेच आपला नवरा आणि मुलगा किंवा मुलगी यांची उन्नतीसुद्धा खंडित होऊन जाते. काहीही झाले तरी आपले केस हे गुरुवारच्या दिवशी कधीच धुवायचे नाही. तर आपण आता हळदीचा उपाय बघूया. समजा तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल आणि तुम्ही बाउंड्री हॉलमध्ये हळदीच्या रेषा ओढू शकत नसाल, त्यामुळे तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजापाशी बाहेरील बाजूस तुम्ही एक सुंदर स्वस्तिक काढायचं आहे. याने तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करणार नाही. लग्न संबंधाच्या बाबतीमध्ये काही अडचणी येत असतील किंवा वैवाहिक जीवनामध्ये असं वाटत असेल सर्व काही संपणार आहे, तर अशा वेळी दररोज सूर्यदेवतेला एक तांब्या पाणी त्यात एक चिमूटभर हळद टाकून ते पाणी सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती राहावी तर रविवारचा दिवस सोडून बाकी दिवशी तुम्हाला सूर्यदेवतेला पाणी अर्पण करायचं आहे आणि ते हळदीचं पाणी तुळशीला ओतायचं आहे आणि त्यामुळे घरातील तुळसही हिरवीगार होईल. देवी श्री लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत असता, पण असं वाटत असतं की देवी लक्ष्मी नाराज आहे. तर यावेळी काय करायचे, तुम्हाला एक उपाय वारंवार सतत करायचा आहे. तुम्हाला याचा लाभ 100% होणार आहे. तुम्हाला आजूबाजूला जर आंब्याचे झाड असेल तर त्याचे एक पान तुम्हाला काढायचं आहे. त्याच्यानंतर एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्या आंब्याच्या पानाने त्या तांब्यामध्ये जे आपण पाणी आणि चिमूटभर हळद टाकलेली आहे त्याच्यामध्ये ते आंब्याचे पान भिजवून आपल्याला पूर्ण घरामध्ये ते शिंपडून घ्यायचं आहे. कानाकोपऱ्यामध्ये थोडे थोडे ते शिंपडायचे आहे. बाकीचे जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे ते कोणत्याही झाडाला तुम्ही घातलं तरीसुद्धा चालेल. जर तुम्हाला आंब्याचे पान मिळाले नाही तर तुम्ही कोणत्याही फुलाच्या मदतीने हे करू शकता. आणि दुसरं आहे ते म्हणजे घरामध्ये सुखसमृद्धी आणण्याचे काम करत असतं आणि धनामध्ये बरकत देखील होत असते. असे मानले जाते की हळदीमध्ये देवी योग गुण असतात, म्हणजे की एक भगवंताचा आशीर्वाद असतो आणि या कारणामुळे आपण हळदीचे जास्तीत जास्त उपाय आपल्या घरामध्ये करायला हवेत. आता प्रत्येकाच्या घरामध्ये हळद ही असते. हळद जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ठेवा आणि ती कधीही संपणार नाही याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवा. त्याचबरोबर हळदीचा डब्बा असेल तर त्या हळदीच्या डब्यामध्ये आपण 3-4 लाल सुकलेल्या ज्या मिरच्या असतात, लाल वाळलेल्या किंवा सुकलेल्या ज्या मिरच्या असतात तर त्या मिरच्या आपल्याला हळदीच्या डब्यामध्ये ठेवायच्या आहे. याचं कारण काय आहे, जर तुम्ही हळदीच्या डब्यामध्ये अशा सुकलेल्या 4-5 मिरच्या ठेवाल तर अशा वेळी तुमच्या घराला कोणत्याही प्रकारची नकारात्मक नजर जी आहे ती लागणार नाही किंवा नकारात्मक ऊर्जा जी आहे ती तुमच्या घरामध्ये राहणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की म्हणजे नक्की करा.
आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.